हेलो फ्रेंड्स, सब कहते हैं यहाँ पे आके बहुत सारा एडवेंचर होता है, बहुत लोगों की फट भी जाती है। तो आप लोग क्या कहते हो इसके बारे में? सही बात है, इसी पट्टी है लेकिन ज्यादा एडवेंचर है, एडवेंचर ज्यादा है, मजा बहुत आता है। महाराष्ट्र आपली भौगोलिक सुंदरता आणि विविधतेसाठी प्रसिद्ध आहे। या पिनॅकल मधून एक आहे कलावंतीन-दुर्ग। रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये असलेला हा पिनॅकल 2255 फूट उंच आहे आणि या पिनॅकलच्या टॉप पर्यंत पोहोचायला आपल्याला 80 डिग्री तीव्र चढाव आणि दगड कापून बनवलेल्या पायऱ्या चढाव्या लागतात। हेलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल। कलावंतीन-दुर्ग एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्या सोबत ज्या बाईक वगैरे घेऊन आलोय आपण, त्या आपण या ठिकाणी पार्क करून दिलेल्या आहे सगळ्या, आणि कार आहे ती पण इथेच पार्क केलेली आहे। की इथनं आपल्याला जावं लागतं आणि 3 किलोमीटर आहे आणि इथून पुढे बाईक वगैरे कार वगैरे जाता, पण ते आता पावसाळा असल्यामुळे इथून पुढे जात नाही। आपल्याला ज्या कार किंवा बाईक्स वगैरे असतील त्या सगळ्या इथेच पार्क करावं लागेल। इथून आपल्याला पायी जावं लागेल। जा रहे हैं हम। कलावंती चले हम ट्रैक पे। आज आपण जाणार आहे कलावंतीन-दुर्ग। आता आपण आहे कलावंतीन-दुर्ग आणि प्रबळगडच्या बेस गावाच्या थोडंसं पुढे, आणि आज व्हिडिओमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत थ्रिलिंग ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट। आजचं सुंदर वातावरण आहे, खूप सारे ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देणार। लाईव्ह सोलो येत असाल किंवा ग्रुप सोबत येत असाल, जरी तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल तरी व्हिडिओज पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल। इथे कसं येता येईल, कोणकोणते पॉइंट एक्सप्लोर करू शकता, संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, बाईक पार्किंग करून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता कलावंती-दुर्ग जे आहे ते आणि प्रबळगड जो आहे ते दोघं दिसते। जे थोडासा टोक दिसतोय आपल्याला तो आहे कलावंतीन आणि हा आहे इकडचा प्रबळगड। पण पावसाळ्यात आणि थोडं जास्त, आता पाऊस वगैरे तर बंद आहे, पण त्याचं जे दुःख वगैरे आहे ते पूर्ण दिसतं आहे आपल्याला, त्यामुळे त्याचा जो प्रॉपर व्ह्यू आहे तो आता तर मिळत नाही आपल्याला। पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण, जो की ब्युटिफुल व्ह्यू आहे तो थोडंसं पुढे जाऊन सुद्धा आहे। पण आता पावसाळ्याचा दिवस असल्याने आणि वीकडे असल्यामुळे इथे आता काय तिकीट वगैरे काय कोणी नाही आहे इथे, तर बघू शकता तुम्ही, जे की पर हेड 50 रुपये आहे। किलोमीटर चढल्यानंतर परत एक स्टॉल वगैरे मिळतं आणि त्या स्टॉलमुळे हे बघा, तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही काही इथनं बाय करू शकता, जे तुम्हाला एनर्जीसाठी लागतं ते सगळं आहे इथे। चहा, कॉफी, लेमन टी, कोकम सरबत, लिंबू सरबत, काकडी, बिस्किट, वेपर्स, असं सगळं काही मिळून जाईल तुम्हाला। आणि बसण्यासाठी पण आहे, थोडं रिलॅक्स होण्यासाठी पण मस्त झोका वगैरे दिलेला आहे। वीकेंडला या झोक्याचे चार्जेस असतात। तुम्ही जर बाईक वरतीपर्यंत घेऊन येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही बाईक इथेपर्यंत आणू शकता, पण ती तुमच्या रिस्कवरती असते, कारण की इथे आणल्यानंतर गाडीतलं पेट्रोल किंवा काहीही चोरी होऊन जाऊ शकतं, कारण की इथे बघायला कोणी नसतं, तर आपण खाली पार्क केली ते चांगलं असतं। इथे आल्यानंतर आपल्याला खूप स्वच्छता बघायला मिळते आहे, जे की गावकऱ्यांनी इथे खूप जास्त लक्ष ठेवलेलं आहे। जर तुम्ही सुद्धा आलात तर कचरा करू नका। आता सुरू झाला आहे जंगल। जंगल म्हणजे सावली, ही एक चांगली गोष्ट आहे। झाडे राहणे खूप गरजेचे आहे। उन्हाळ्यात हेच झाडं सावली देतात ट्रेकिंगच्या टाइमात। जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं झाडांची घनता अजून वाढताना दिसते। आपण इथं कसं येऊ शकतो, आपण बघितलं तर पनवेलवरनं आपल्याला इथे 15 किलोमीटरचं अंतर आहे। पण जर आपण ऑटोमध्ये जर येत असाल तर ते ऑटोमध्ये 300 रुपये आहे। आणि सेकंड ऑप्शन जो आहे तोच म्हणजे इको आहे, जे की शेअरिंग इको आहे, पण त्याच्यात ते पूर्ण पॅसेंजर पूर्ण भरल्यानंतरच ती येते, तिचं 150 रुपये चार्जेस आहे। आणि थर्ड गोष्ट जी आहे ती म्हणजे बस आहे, पण बस ज्या येतात त्या खूपच कमी येतात। तर आपल्याला जर बघितलं तर ऑटो आहे ते खूप परवडेल अशी गोष्ट आहे, त्याच्यात आपण 300 रुपयामध्ये आपल्याला उभा असलेल्या कातळ दगडाला खोदून तयार करण्यात आलेल्या कातळ कोरीव पायऱ्या हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण केंद्र आहे। एका बाजूला कातळ भिंत तर एका बाजूला 200 फूट खोल दरी। कलावंतीन-दुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ला म्हणून ओळखला जातो। ज्या लोकांना हाईट फोबिया आहे आणि अशातच जे लोक पहिल्यांदा इथे येतात त्या लोकांना नक्कीच किल्ला चढायला अवघड वाटू शकतो। ज्या लोकांना हाईट फोबियाची भीती वाटत नाही किंवा ज्यांनी 3-4 ट्रेक केले असणार, जागेवर आपल्याला झोके बघायला मिळतील, जे की वीकेंडला
चार्जेबल असतात. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा रस्ता मिळतो, पण आपले फ्रेंड जे आहे ते बघा इकडनं थोडं शॉर्टकट बघताय आणि थोडं ॲडव्हेंचर करायचं ट्राय करता आहे, जे की तुम्ही बघू शकता. पाहिलंच ते कसं ॲडव्हेंचर करत आले, जे की खूप रिस्क होतो आपल्या हेल्थसाठी. पण तुम्ही जर आलात तर शॉर्टकट असं यूज नका करू, जे की थोडं फिरून या, कारण की आम्ही थोडं मस्ती वगैरे करत जात आहोत म्हणून या अशा गोष्टी होत आहे. फायनली आपण आता पोहोचलो आहे प्रबळ माची या ठिकाणी आणि इथून आपल्याला दिसतं आहे जे की हा जो आहे हा आहे आपला कलवंतीन दुर्ग आणि त्याच्याच बाजूला जो आहे तो आहे प्रबळगड. आणि तसंच मग इथे आल्यानंतर आपण थोडंसं ड्रोन शूट घेऊया. हे बघा मित्रांनो, फायनली आता आपण इथलं थोडं थांबलो होतो इथे 20 मिनटं आणि इथे आल्यानंतर हे बघा हे असं बंदी केलेली आहे, जे की इकडनं कंपाऊंड झालेलं आहे आणि त्याच्याच बाजूने ते आपल्याला घेऊन जातं, जे की कलावंतीन दुर्ग यापाशी. आणि इथे जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे दुकानं वगैरे सगळे मिळून जातील, जे की तुम्हाला खायला वगैरे स्टॉल वगैरे असं सगळं काही आहे. आणि तुम्हाला जर कॅम्प वगैरे करायचं असेल तुम्ही करू शकता, जे की 5 जणांसाठी 2000 रुपये आहे, पर हेड 400 रुपये आहे जर कॅम्प वगैरे करायचं असेल तर. आणि इथून पुढे आपल्याला काही दुकानं वगैरे नाही मिळालं तरी 1-2 मिळतात, पण ते वीकडेला ऑफ असतं आणि विकेंडलाच मिळतील ते आपल्याला. तुम्हाला काही घ्यायचं वगैरे असेल तर तुम्ही इथूनच घेऊन टाकायचं आणि जर पाणी वगैरे रिफिल करायचं असेल इथूनच करून घ्या, कारण की पुढे मिळेल नाही मिळेल. आपल्याला हा इथे एक बोर्ड मिळतो जो की थोडा कन्फ्यूज करण्यासारखा रस्ता आहे आपल्याला, जो की इकडनं जो जाईल तो प्रबळमाची या फोर्टवरती जाईल आणि इकडनं जावं लागेल आपल्याला, ते की कलावंतीन दुर्गला जाईल. जे बघू शकता तुम्ही की ही इथनं एक वाट आहे, त्याच्याने जावं लागेल आपल्याला इकडनं. बघितलं जे की खूप छोटासा रस्ता आहे, खूप कन्फ्युजन आहे आपल्याला यायला. जर येत असाल तर व्हिडिओ नक्की बघा. आणि हे इथनं बघू शकता तुम्ही, जे की बॅक साईडला जे आता सोडलं आपण ते आहे प्रबळमाची गाव. आणि हे असं बघा शेप आहे जो की याचा दरवाजा आहे आपल्याला कलावंतीन दुर्ग या ठिकाणी जायला. कन्फ्युजन वगैरे होऊ नका, जो रस्ता आहे तो प्रॉपर आहे आणि येऊ शकता. मित्रांनो, इथून चालू होतो आपला मेन जागा आणि या जागेपासून मोबाईल, हेडफोन सगळ्या गोष्टी आपण बॅगेत ठेवायच्या आणि सेफ चढायचं. जर तुमच्याजवळ वजन बॅग असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता, कारण इथून थोडं रिस्की जागा आहे. इथून जर पुढे जात असाल तर तुम्हाला चालण्यासाठी फक्त एक पाय ठेवू शकता, 2 पाय ठेवायला काही ठिकाणी असं जागा नाही आहे. हे बघा पहिलं बघितलं तर त्यासाठी आपल्याला पहिलं जे लागतं ते रॅपलिंग, आणि तुम्ही थोडं याचा एन्जॉय वगैरे घेत वरतीपर्यंत जाऊ शकता. आणि थोडं केअरफुल या. तुम्ही जर रॅपलिंग करत चढत असाल, जे की आहे बघा हे असं आहे, पण काही जास्त त्याच्यावर अवलंबून राहू नका, कारण की ते रॅपलिंग करायचं जी दोरी आहे जे बघू शकता तुम्ही, थोडं त्याची जी लाईफ आहे आता ती एक्सपायर होण्यासारखी आहे. तर येत असाल तर डिपेंड होऊ नका पूर्ण त्याच्यावरतीच. एक 10% 20% जे तुम्ही त्याच्यावर अवलंबून असू शकता, पण 80% जे आहे तुम्ही त्याच्यावर अवलंबून नका राहू. आणि हळूहळू, आणि ज्या पायऱ्या वगैरे आहेत त्या तर नाहीच आहे, आणि तुम्ही असं जाऊ शकता, थोडं हळूहळू जा, पण अवलंबून राहू नका पूर्ण त्याच्यावर.
वरतीपर्यंत थोडंसं राहिलं आहे आता. लास्टचं मे बी असू शकतं. ते जे स्टॉल आहे ते सुद्धा बंद आहे आणि तर तुम्हाला खालूनच काहीतरी कॅरी करून घेऊन यावं लागेल. मित्रांनो, हीच आहे ती जागा जिथून काहीच दिवसा अगोदर सेल्फी काढण्याच्या चक्करमध्ये एका मुलीचा तोल गेला आणि सुमारे 2000 फूट खोल दरीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणून होऊ शकेल तर अशा उंच जागेवर स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हा आहे क्लाइम्बिंग पॅच. इथे चढताना आपल्याला प्रॉपर क्लाइम्बिंग यायला पाहिजे. जर आपल्याला क्लाइम्बिंग येत असेल तर आपण चढू शकतो. जर क्लाइम्बिंग येत नसेल तर या जागेवर गावकरी व्यक्तींनी इथे रोप टाकलेला आहे. या रोपच्या मदतीने आपण वर जाऊ शकतो आणि आपल्याला या रोपचा उपयोग करायचा असेल तर प्रत्येकी 50 रुपये फी आहे. या अशा प्रकारे फायनली आपण येऊन पोचलो आहे कलावंतीनदुर्गच्या टॉपवरती आणि इथे बघूया आपण इथून व्ह्यू कसा मिळतो आपल्याला. मित्रांनो, आपल्यासोबत जे गुजरातवाले मित्र आले आहेत त्यांना आपण विचारूया की इथे येता येतं त्यांना काय वाटतं. हेलो फ्रेंड्स, सब कहते हैं यहाँ पे आके बहुत सारा एडवेंचर होता है, बहुत लोगों की फट भी जाती है, तो आप लोग क्या कहते हो इसके बारे में? सही बात है, इसी पट्टी है लेकिन ज्यादा एडवेंचर है. एडवेंचर ज्यादा है, मजा बहुत आता है. मित्रांनो, हा होता मस्तीवाला पॉइंट. सिरियस घेऊ नका. कसं तरी करून आम्ही हळूहळू वरतीपर्यंत पोचलो आणि वरती पोचल्यानंतर मस्तीमध्ये आम्हाला समजलं की एका जणाचा बड्डे आहे. आता केक वगैरे त्यांना आणला नव्हता आम्ही, पण आमच्याकडे खूप साऱ्या चॉकलेट होत्या. मग आम्ही ठरवलं की आम्ही चॉकलेटचा केक बनवायचा आणि त्या केकचा बड्डे सेलिब्रेट करायचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुनील, हॅपी बर्थडे टू यू. केक वगैरे कापून झाला आपला आणि चॉकलेट होत्या त्या सुद्धा खाल्ल्या आपण आणि 2 मिनटं शांत बसलो आणि शांत बसून असं वाटतं आहे की काय सांगू तुम्हाला, खूप शांतता आहे. जिकडे तिकडे फक्त शांतता वाटते. 2 मिनटं आरामसुद्धा केला. मित्रांनो, कलावंतीनदुर्ग हा फोर्ट नसून एक दुर्ग आहे जो की अवतीभोवती खूप सारे फोर्ट आहे. जसं की प्रबळगड आहे, माथेरान आहे, पेप किल्ला आहे, चांदेरी फोर्ट आहे, मलंग फोर्ट आहे. या सगळ्या फोर्टचा एक वॉच टॉवर आहे. हे बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला हे इकडे खूप खोल दरी आहे, पण फोटोशूट वगैरे करू शकता तुम्ही, पण खूप केअर करून जावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी फोटोशूट वगैरे करायला. आणि थोडं मौनव्रत पण करू शकता तुम्ही, जे की थोडं तुम्हाला रिलॅक्सेबल वाटेल, कारण की एवढं चढून आल्यानंतर खूप सुंदर असं ब्युटिफुल फील होणार आहे तुम्हाला. आणि हे बघा, खूप सुंदर असे पॉईंट आहे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला मिळतील आणि तुम्ही फोटोशूट वगैरे इकडनं करू शकता, जे की आमच्या फ्रेंड्सने तर खूपच फोटो वगैरे केलेले आहे. आणि तो एक पॉईंट आहे, तिथनं पण फोटोशूट करू शकता. फक्त एवढं आहे की 1 पाऊल जरी पुढे गेलं तरी तुम्ही खाली जाण्याचे चान्सेस आहे. म्हणून खूप केअर करून मग तसं काम करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. फक्त थोडं आतून जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर तुम्ही बेस्ट व्ह्यू घेऊ शकता. इकडनं सगळीकडनं बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा ब्युटिफुल प्लेस आहे जे की कलावंतीदुर्ग आहे. आणि आपल्याला बॅक साईडला मिळून जातो तोच म्हणजे प्रबळगड आहे, पण त्याचा व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला. आणि हे इथे बघा, फायनली आपल्याला वरती जे दिसतं आहे तेच शिवाजी महाराजांची स्टॅच्यू मिळते आपल्याला, जे की हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज
आणि स्थापना जे केलेली आहे ती 28/3/2001. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त पद्धतीने आपण एक्सप्लोअर केला आहे. आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेला बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया आणि भेटूया पटकन एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत.